नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर भीमांजली हा कार्यक्रम येत्या 6 डिसेंबरला होणार आहे. तर त्या संदर्भात आज इथे आढावा बैठक म्हणजे नियोजन कसं करणार आहेत याबद्दल इथे बैठक होणार आहे. तर या संदर्भात आपण ह्या सरांकडनं जाणून घेऊयात की याबद्दल त्यांचं काय म्हणणं आणि नियोजन कशा पद्धतीने असणार आहे. सर, जय भीम. जय भीम. जय भीम. मी मुकेश जाधव, तबला वादक. भीमांजलीचं हे आमचं 10वं वर्ष आहे. 2016 साली आदरणीय आयुष्यमान हर्षदीप कांबळे सर आणि मी जेव्हा 125व्या जयंतीनिमित्त एक BKCला प्रोग्राम केला होता, तर त्यामध्ये आमची ओळख झाली आणि तिथेच आम्ही भीमांजलीची ही संकल्पना रुजली गेली आणि बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्म यांना अभिप्रेत असलेलं शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून मान्यवरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संगीताच्या माध्यमातून आदरांजली कशी वाहता येईल म्हणून हा एक भीमांजली हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि हे आमचं 10वं वर्ष आहे. तर ह्या 10व्या वर्षावरनं तुम्हाला कल्पना येईलच की या कार्यक्रमाला इतके लोक प्रचंड श्रद्धेने येतात आणि तो कार्यक्रम खूप भावुकतेने ते ऐकतात. सर, महापरिनिर्वाण दिन हा एक दुःखाचा दिवस असं म्हणतात, पण ह्या दिवशी आपण जे आदरांजली देणार आहोत की बाबासाहेबांच्या इथे आपण भीमांजली हा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तर याचं तुम्हाला काय वाटतं की हे असं गायन वगैरे कविता वाचन हे ते जे सगळं होतं ते योग्य असं म्हणजे वाटतं का? ॲक्च्युली आम्ही गायन कविता वाचन अजिबात करत नाही आहे. शास्त्रीय हे सुराच्या माध्यमातून त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. कारण का महामानवास पुष्पगुच्छ किंवा शांत राहून अशी आदरांजली वाहण्यापेक्षा जे भारतीय संगीताच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून सुरांच्या आणि तालांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण बाबासाहेबांना कुठलीही गोष्ट ही उच्चच लागायची. त्यातलं एक संगीत एक खूप मोठं होतं, कारण ते स्वतः व्हायोलिन वादक व्हायचे. आणि संगीताचं महत्त्व काय आहे, कारण संगीत हे मनाला जोडणारं साधन आहे. तर समाजातील जे मतभिन्नता असेल, वैचारिक वेगळे हे पण असेल, पण कुठेतरी या संगीताच्या माध्यमातून हे मन जोडले जातील म्हणून बाबासाहेबांचे विचारच ह्या संगीताच्या माध्यमातून आम्ही प्रस्तुत करतो तिथे. सर, हे पहिलं वर्ष 1 ते 10 वर्षामध्ये हे 10वं वर्ष आहे. तर ह्या पहिल्या वर्षापासून जी तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली, सगळ्यांनी मिळून हे कसं काय तुमच्या सगळ्यांच्या जे लक्षात आलं? प्रथमतः तुम्ही जर पाहाल तर जेव्हा बाबासाहेबांच्या सांस्कृतिक दृष्टीने जर विचार केला तर जे म्युझिक आहे, एंटरटेनमेंट म्युझिक हे वेगळं आणि स्पिरिच्युअल म्युझिक एक वेगळं. स्पिरिच्युअल म्युझिक हे बुद्धिझमशी खूप निगडीत आहे की जे ध्यानाच्या अवस्थेला नेऊन जातं. तर ते ध्यानाच्या अवस्थेत नेऊन जाणारं म्युझिक म्हणजे कुठलं आहे, तर भारतीय शास्त्रीय संगीत. जिथे शब्द नाही आहेत, जिथे भाषा नाही आहे, काय नाही, तिथे सूर आणि ताल आहे. म्हणजे जे आपले नैसर्गिक तत्व आहेत निसर्गातले ते जोडली गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही असा विचार केला की दुसऱ्या एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अशी आदरांजली वाहण्यापेक्षा आपण ह्या म्युझिकच्या म्हणजे शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून आपण सुरांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहूया. ही कल्पना आमची त्या BKCच्या 125व्या जयंतीनिमित्ताने आम्हाला साजरी करण्यात आला. म्हणजे आम्हाला ती सुचली आम्हाला त्या दिवशी. सर, ह्या 1 ते 10 वर्षांमध्ये तुमचा काय असा अनुभव आहे किंवा काय तुमची एक आठवण म्हणजे काय की जेव्हा पहिलं वर्ष होतं त्यावेळेस आर्टिस्ट कोण घेऊन यायचं. तर ज्यावेळेस हर्षदीप सर म्हणाले की हरिप्रसाद चौरशी आले तर खूप बरं होईल, तर आम्ही खूपच विनंती केली पंडित हरिप्रसाद चौरशी यांना. तो जो पहिला जो भीमांजलीचा कार्यक्रम आहे तो अजूनही आमच्या अविस्मरणीय आहे. कारण का तो वडाळ कॉलेजच्या प्रांगणात आम्ही घेतला होता आणि सुरुवात आम्ही 25 भंतेजींच्या चॅन्टिंगनी सुरुवात केली होती. आणि जेव्हा आम्ही हरिप्रसादजींना विचारलं होतं की सिक्वेन्स कसा लावायचा, तर अगोदर ज्युनियर आर्टिस्ट मग सिनियर आर्टिस्ट, पण हरीजी स्वतः म्हणाले की नाही, भीमांजलीच्या कार्यक्रमाची सुरुवात ही माझ्या बासरीच्याच वादनाने होईल आणि त्या बासरीच्या वादनाने मी बाबासाहेबांना आदरांजली वाहील. तो जो अविस्मरणीय क्षण तो अजूनही आमच्या डोक्यात आहे. आणि हरिप्रसादजी सारखेच जेवढे काही वाद्य वाजवणारे उस्ताद शाहीद परवेज असतील, विश्वमोहन भट असतील, तुम्ही दिग्गज कुठलेही शास्त्रीय संगीतातले कलाकार घ्या, ह्या कार्यक्रमासाठी खूप भावुक ह्याच्याने ते श्रद्धेने या कार्यक्रमासाठी येतात.
सर खूप धन्यवाद, तुम्ही माहिती दिली आहे. तर आपण बघूयात येत्या 6 डिसेंबरला हा प्रोग्राम सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. तर भेटूयात आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया